नमस्कार मित्रांनो. तर आज आपण TET प्रश्नपत्रिका स्वरूप आणि आराखडा पाहणार आहोत. तर TETच्या परीक्षेसंदर्भात बघा, शिक्षक पात्रता परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 2 स्तरांवर घेतली जाते. प्राथमिक स्तर पहिला पेपर इयत्ता 1 ते 5वी या वर्गासाठी, त्यानंतर उच्च प्राथमिक स्तर पेपर दुसरा इयत्ता 6वी ते 8वीच्या वर्गासाठी. प्राथमिक व उच्च प्राथमिक या दोन्ही स्तरांवर अध्यापन करू इच्छिणाऱ्या शिक्षकांसाठी दोन्ही पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2 अनिवार्य असतील. पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2 करता प्रत्येकी वेळ ही 2.5 तासांची असेल. चुकीच्या प्रश्नांसाठी नकारात्मक गुण नसतील, म्हणजेच निगेटिव्ह मार्किंग नसेल. आता पेपर क्रमांक 1 1 ते 5वी या वर्गासाठीचे विषय, गुण, प्रश्नसंख्या आणि प्रश्न स्वरूप आपण पाहणार आहोत. तर पहिला विषय आहे भाषा 1 म्हणजे मराठी. त्यासाठी आहेत गुण 30, प्रश्नांची संख्या सुद्धा 30च आहे आणि प्रश्नाचं स्वरूप हे बहुपर्यायी आहे. त्यानंतर भाषा क्रमांक 2 म्हणजे भाषा 2 इंग्रजी, गुण आहेत 30 आणि प्रश्नसंख्या सुद्धा आहे 30 आणि प्रश्नांचं स्वरूप आहे बहुपर्यायी. यानंतरचा विषय आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, गुण आहेत 30, प्रश्नांची संख्या आहे 30 आणि प्रश्नांचं स्वरूप आहे बहुपर्यायी प्रश्न. त्यानंतरचा विषय आहे गणित, त्याचे गुण आहेत 30, प्रश्नांची संख्या 30 आहे आणि प्रश्नांचं स्वरूप सुद्धा बहुपर्यायी असणार आहे. गणितानंतरचा विषय आहे परिसर अभ्यास, त्यासाठी गुण आहेत 30, प्रश्नांची संख्या सुद्धा 30च आहे आणि प्रश्नांचं स्वरूप हे बहुपर्यायी असणार आहे. आता हे झालं पेपर 1 साठी. आता पेपर 2 साठीचे विषय इयत्ता 6वी आणि 8वी या पेपर 2 साठी बघूया आपण. भाषा 1 मराठी, गुण 30, प्रश्नसंख्या 30 आणि बहुपर्यायी प्रश्नांचं स्वरूप असणार आहे. त्यानंतर दुसरा विषय आहे भाषा 2 म्हणजे इंग्रजी, त्याला सुद्धा गुण 30 आहेत, प्रश्नांची संख्या 30 आहे आणि प्रश्नांचं स्वरूप हे बहुपर्यायी असणार आहे. त्यानंतरचा विषय आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, त्याला सुद्धा गुण 30 आहेत, प्रश्नांची संख्या 30 आहे आणि प्रश्नांचं स्वरूप हे बहुपर्यायी प्रश्न आहेत. त्यानंतरचा विषय आहे सामाजिक शास्त्र, त्यामध्ये गुण 60 आहेत, प्रश्नसंख्या सुद्धा 60 आहे आणि प्रश्नांचं स्वरूप हे बहुपर्यायी प्रश्न असंच असणार आहे. यानंतर बघा गणित व विज्ञान ह्या विषयाच्या गुण 60 आहेत, प्रश्नसंख्या 60 आहे आणि बहुपर्यायी प्रश्नसंख्या आहे. म्हणजे जे कला शाखेतून आहेत त्यांच्यासाठी सामाजिक शास्त्र विषय आहे 60 गुणांचा आणि जे विज्ञान शाखेतून आहेत त्यांच्यासाठी गणित व विज्ञान आहे. आता यांचे एकूण जर आपण बघितलं तर 150 गुण आहेत, प्रश्नसंख्या 150च आहे. पेपर 1 साठी सुद्धा एकूण गुण आहेत 150 आणि प्रश्नसंख्या 150 आहे. आता किमान गुण पात्रता काय आहे या परीक्षेसाठी, तर बघा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किमान गुण पात्रता आहे खुला प्रवर्ग 60%, म्हणजे 90 गुण आपल्याला मिळाले पाहिजेत.
इतर सर्व जो प्रवर्ग आहे त्यांना आहे 55%, म्हणजेच 82.50, म्हणजे एकूण 83 गुण आपण मिळवले पाहिजेत. हा झाला प्रश्नपत्रिका स्वरूप व आराखडा. यानंतर आपण टीईटीचा अभ्यासक्रम काय आहे तो आपण थोडक्यात पाहणार आहोत. पेपर पहिला जो आहे तो आहे 5वी इयत्ता 1 ते 5वीच्या वर्गासाठी. तर त्यांचा अभ्यासक्रम काय आहे तो आपण पाहूया. पेपर 1 मध्ये पहिला विषय आहे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र. त्यामध्ये पहिला टॉपिक आहे विकास, वाढ आणि परिपक्वता, संकल्पना आणि निसर्ग. दुसरा टॉपिक आहे विकासाची तत्वे. तिसरा टॉपिक विकासावर परिणाम करणारे घटक, जैविक, मानसशास्त्रीय आणि समाजशास्त्रीय. पुढचा टॉपिक आहे चौथा विकासाची परिमाणे आणि त्यांचे परस्पर संबंध, शारीरिक आणि मोटर, संज्ञात्मक, भावनिक, सामाजिक, नैतिक आणि बाल्यावस्थेशी संबंधित भाषा, लवकर बालपण, उशिरा बालपण. पाचवा टॉपिक आहे विकास समजून घेणे. सहावा टॉपिक आहे वैयक्तिक फरक, वृत्तीच्या क्षेत्रातील अंतर आणि आंतरवैयक्तिक फरक, योग्यता, आवड, सवयी, बुद्धिमत्ता आणि त्यांचे मूल्यांकन. आणि सातवा शेवटचा आहे व्यक्तिमत्वाचा विकास, संकल्पना, व्यक्तिमत्वाच्या विकासावर परिणाम करणारे घटक इत्यादी. हे झालं बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्राचा अभ्यासक्रम. त्यानंतर भाषा 1 मध्ये येतो मराठी विषय. तर मराठी विषयाचा जो काय अभ्यासक्रम आहे तो पाहूया. पहिला टॉपिक आहे भाषणाचे भाग, दुसरा आहे काळ, तिसरा आहे वाक्यांचे प्रकार, चौथा आहे पूर्वसर्ग आणि संयोग, पाचवा आहे डिग्री, विशेषांची तुलना, सहावा आहे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कथन, सातवा आहे प्रश्न आणि प्रश्न टॅग, आठवा कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग, नववा आहे वाक्यांशांचा वापर, दहावा आहे आकलन, 11वा वाक्यरचना आणि शेवटचा 12वा आहे शब्दसंग्रह. हा झाला भाग 1 मराठीचा अभ्यासक्रम. आता भाग 2 इंग्रजी विषयाचा अभ्यासक्रम आपण पाहणार आहोत. तर पहिला टॉपिक आहे आकलन, व्याकरण आणि शाब्दिक क्षमतेवरील प्रश्न. त्यानंतर दुसरा आहे शिकणे आणि संपादन, तिसरा आहे भाषा शिकविण्याची तत्वे, चौथा आहे ऐकण्याची आणि बोलण्याची भूमिका, पाचवा मौखिक आणि लिखित स्वरूपात कल्पना संप्रेषण, सहावा विविध वर्गात भाषा शिकण्याची आव्हाने, सातवा भाषिक कौशल्ये, आठवा भाषेचे आकलन आणि प्रवीणतेचे मूल्यांकन, नववा आहे अध्यापन, शिक्षण साहित्य आणि उपचारात्मक शिक्षण. हे झालं भाषा 2चा अभ्यासक्रम. यानंतर गणितचा अभ्यासक्रम काय आहे तो आपण पाहूया. गणितमध्ये पहिला टॉपिक आहे भूमिती, दुसरा आहे आकार आणि अवकाशीय समज, तिसरा घनफळ, चौथा संख्या, पाचवा बेरीज आणि वजाबाकी, सहावा गुणाकार, सातवा विभागणी, आठवा मोजमाप, नववा आहे वजन, 10वा आहे वेळ, 11वा टॉपिक आहे खंड, 12वा आहे डेटा हाताळणी, 13वा आहे नमुने, 14वा आहे पैसा, 15वा आहे गणिताचे स्वरूप
किंवा तार्किक विचार. 16वा अभ्यासक्रमात गणिताचे स्थान. 17वा आहे गणिताची भाषा. 18वा टॉपिक आहे सामुदायिक गणित. 19वा आहे औपचारिक आणि अनौपचारिक पद्धतींद्वारे मूल्यांकन. 20वा टॉपिक आहे गणित शिकवण्याच्या समस्या. 21वा आहे त्रुटी विश्लेषण आणि शिकणे आणि शिकवण्याच्या संबंधित पैलू. 12वा आहे निदान आणि उपचारात्मक शिक्षण. यानंतर पेपर 1 मधील शेवटचा जो विषय आहे तो आहे पर्यावरण अभ्यास. आणि पर्यावरण अभ्यासामधील जो अभ्यासक्रम काय आहे, जे काय टॉपिक आहेत ते आता आपण पाहणार आहोत. पहिला टॉपिक आहे कुटुंब आणि मित्र. दुसरा आहे अन्न. तिसरा निवारा. चौथा पाणी. 5वा प्रवास. 6वा गोष्टी आम्ही बनवतो आणि करतो. 7वा EVS ची संकल्पना आणि व्याप्ती. 8वा आहे EVS इंटिग्रेटेड EVS चे महत्त्व. 9वा आहे पर्यावरण अभ्यास आणि पर्यावरण शिक्षण. 10वा आहे शिकण्याची तत्वे. 11वा टॉपिक आहे विज्ञान आणि सामाजिक विज्ञानाचा व्याप्ती आणि संबंध. 12वा आहे संकल्पना सादर करण्याचे दृष्टिकोन. 13वा टॉपिक आहे उपक्रम. 14 आहे प्रयोग किंवा व्यावहारिक कार्य. 15वा आहे चर्चा. 16वा आहे CCE. 17वा आहे शिकवण्याचे साहित्य किंवा मदत आणि 18वा आहे अडचण. हा पेपर 1चा अभ्यासक्रम इयत्ता 1 ते 8वीच्या पेपरचा वर्गासाठीचा झालेला आहे. यानंतर आहे पेपर क्रमांक 2 इयत्ता 6वी ते 8वीच्या वर्गासाठीचा जो पेपर आहे त्याचा काय अभ्यासक्रम आहे तो आपण आता थोडक्यात पाहणार आहोत. पेपर क्रमांक 2 मध्ये पहिला जो विषय आहे तो आहे बालमानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्र. त्यामध्ये बघा पहिला टॉपिक आहे योग्यता, आवड, सवयी, बुद्धिमत्ता आणि त्यांचे मूल्यांकन. दुसरा आहे व्यक्तिमत्वाचा विकास. तिसरा व्यक्तिमत्वाच्या विकासावर परिणाम करणारे घटक. चौथा समायोजन, वर्तणूक समस्या, मानसिक आरोग्य. त्यानंतर 5वा आहे बाल विकासाच्या पद्धती आणि दृष्टिकोन. 6वा आहे विकासात्मक कार्य आणि धोके. 7वा आहे विकास, वाढ आणि परिपक्वता. 8वा आहे विकासाची तत्वे. 9वा आहे विकासावर परिणाम करणारे घटक. 10वा आहे विकासाचे परिमाण आणि त्यांचे परस्पर संबंध. 11वा आहे विकास समजून घेणे. 12वा आहे वैयक्तिक फरक. 13वा आहे शिकणे समजून घेणे. 14वा आहे शिकण्याची परिमाणे. 15वा आहे प्रेरणा आणि पालन पोषण. 16वा आहे स्मृती आणि विसरणे. 17 शिक्षणाचे हस्तांतरण. 18 संकल्पना शिक्षणाचे स्वरूप. 19 शिकण्याचे घटक वैयक्तिक आणि पर्यावरणीय. 20 शिकण्याचे दृष्टिकोन आणि त्यांची लागू क्षमता. 21 अध्यापन शास्त्रीय चिंता. 22 वर्गात शिकत आहेत. यानंतर 21 आहे अध्यापन शास्त्रीय चिंता. 22 वर्गात शिकत आहे. 23 विषम वर्ग घटकांमध्ये शिक्षणाचे आयोजन करणे. 24 शिक्षणाचे आयोजन करण्याचे दाखले. 25 नियोजित क्रियाकलाप म्हणून शिकवणे.
26 अध्यापनाचे टप्पे, 27 सामान्य आणि विषयाशी संबंधित कौशल्ये, 28 वर्ग व्यवस्थापन, 29 अध्यापन आणि त्याचा संबंध, 30 संदर्भातील शिकणारे, 31 विविध संदर्भातील मुले, 32 अध्यापन शास्त्रीय पद्धती समजून घेणे, 33 शिक्षण, सर्वेक्षण, निरीक्षण आणि क्रियाकलाप आधारित शिक्षण आणि 34 वैयक्तिक आणि सामूहिक शिक्षण. हे झालं बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रातील अभ्यासक्रम. यानंतर भाषा 1चा अभ्यासक्रम आपण पाहूयात. त्यामध्ये पहिला टॉपिक आहे आकलन, व्याकरण आणि शाब्दिक क्षमतेवरील प्रश्न. दुसरा आहे शिकणे आणि संपादन. तिसरा भाषा शिकण्याची तत्वे. चौथा ऐकण्याची आणि बोलण्याची भूमिका. पाचवा मौखिक आणि लिखित स्वरूपात कल्पना संप्रेषण. सहावा विविध वर्गात भाषा शिकवण्याची साधने किंवा आव्हाने. सातवा भाषिक कौशल्ये. 8 भाषेचे आकलन आणि प्रवीणतेचे मूल्यांकन. 9 अध्यापन शिक्षण साहित्य. 10 उपचारात्मक शिक्षण. यानंतर भाषा 2 चा अभ्यासक्रम आपण पाहूयात. भाषा 2 मध्ये उतारा, कविता, त्यानंतर शिकणे आणि संपादन. तिसरा जो टॉपिक आहे तो भाषा शिकण्याची तत्वे. चौथा आहे ऐकण्याची आणि बोलण्याची भूमिका. पाचवा आहे मौखिक आणि लिखित स्वरूपात कल्पना संप्रेषण. सहावा आहे विविध वर्गात भाषा शिकण्याची आव्हाने. सातवा आहे भाषिक कौशल्ये. 8 भाषेचे आकलन आणि प्रवीणतेचे मूल्यांकन. त्यानंतर अध्यापन शिक्षण साहित्य आणि 10 जो आहे तो आहे उपचारात्मक शिक्षण. यानंतर सामाजिक शास्त्र या विषयातील अभ्यासक्रम आपण पाहणार आहोत. तर त्यामध्ये पहिला टॉपिक आहे इतिहास, दुसरा आहे भूगोल, तिसरा आहे भारतीय राज्यघटना आणि चौथा आहे पंचायत राज. पुढचा विषय आहे पेपर 2 मधला गणित आणि गणित मधील अभ्यासक्रम आपण पाहूया काय आहे. पहिला टॉपिक आहे गणितीय क्रिया, दुसरा आहे दशांश, तिसरा आहे सरासरी, चौथा आहे एकात्मक पद्धत, पाचवा आहे साध्या भौमितिक आकारांचे क्षेत्रफळ आणि खंड, सहावा आहे बीजगणित, सातवा आहे अपूर्णांक, आठवा आहे नफा आणि तोटा, नववा आहे भूमिती, दहावा आहे वेग आणि अंतर, 11वा आहे HCF आणि LCM, 12वा आहे संख्या प्रणाली, 13वा आहे टक्केवारी, 14 रेखीय समीकरणे, 15 तर्कसंगत संख्या गणिताचे स्वरूप किंवा तार्किक विचार, 16 अभ्यासक्रमात गणिताचे स्थान, 17 गणिताची भाषा, 18 सामुदायिक गणित, 19 मूल्यमापन, 20 उपचारात्मक शिकवण, 21 गणित अध्यापनाची समस्या. यानंतर आपण विज्ञान विषयाचा अभ्यासक्रम काय आहे तो पाहूया. त्यामध्ये पहिला टॉपिक आहे आम्ल, आम्लारी आणि क्षार, दुसरा आहे प्रकाश, वीज, चुंबकत्वाची मूलभूत संकल्पना, तिसरा आहे गुरुत्वाकर्षण, चौथा पेशी, उतक, पाचवा वनस्पती आणि ॲनिमा वर्ल्ड, सहावा धातू आणि अधातू, सातवा
आपल्या शरीरातील विविध प्रणाली. 8वा नैसर्गिक घटना. 9वा टॉपिक आहे आपले ब्रह्मांड. 10वा आहे गतीचे नियम आणि 11वा आहे भौतिक रसायनशास्त्र आणि जीवशास्त्राचे मूलभूत ज्ञान. तर आज आपण मित्रांनो TETच्या संदर्भात पाहिलं प्रश्नपत्रिकेचा, TET परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा व स्वरूप. त्यानंतर पेपर 1चा अभ्यासक्रम आणि पेपर 2चा अभ्यासक्रम आपण पाहिलेला आहे. तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.